गोष्टी आत्मसात करत जा आणि खूप मुव्हिंग फॉरवर्ड. फक्त जुन्या गोष्टींना चिकटून बसू नका. आणि नंतरची ती जी काही ओळ आहे ना ती तर फारच सुंदर आहे. प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा, नावे आपुली त्यावर नोंदा, बसुनिका वाढविता मेधा. हे पण जरा ही ओळ पण खूप मजेशीर आहे. विक्रम काही करा चला तर. आता प्राप्त काला विशाल भूधर म्हणजे काय तर द करंट टाइम्स आर भूधर इज म्हणजे डोंगर. म्हणजे करंट टाइम म्हणजे सध्याचा तुमचा वर्तमान जो आहे तो एखाद्या डोंगरासारखा आहे. तर त्याच्यात मध्ये तुम्ही सुंदर लेणी खोदा म्हणजे स्वतःच्या प्रयत्नांनी तुमचं जीवन घडवा. स्वतःच्या प्रयत्नांनी तुम्ही ती लेणी बनवा. तुम्ही स्वतःच्या प्रयत्नांनी तुमचं आयुष्य घडवा. स्वतःच्या प्रयत्नांनी प्रगती करा आणि मोठे व्हा. आणि म्हणजे हा जो काही एक खूप प्रोत्साहनपूर्वक किंवा एक हायली मोटिवेशनल वाक्य आहे किंवा मोटिवेशनल कवितेचं कडवं आहे. आणि म्हणून त्यांनी त्या स्मारकामध्ये हे मुख्य तऱ्हेने डिस्प्ले केलेलं आहे की प्राप्त काला विशाल भूधर, सुंदर लेणी त्यात खोदा. ही ही ओळ मला खूप आवडली. ही एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला की एखाद्याला रिअली एक चार्ज अप करणारी ओळ आहे ही. आणि ही तुतारी कविता खूप फेमस आणि म्हणजे केशवसूत हे तुतारी कवितेसाठीच खूप प्रसिद्ध झाले या कवितेमुळे. आणि मला वाटतं ही कविता तुम्हाला सगळ्यांनाही आवडली असेल. आपल्या कुमार भारती बालभारती पुस्तकांमध्ये केशवसुतांच्या काही ना काही कविता येऊन गेलेल्या आहेत. आणि त्या कविता तुम्ही त्यावेळेला शिकला असाल, त्या कविता तुम्ही पाठ पण केलेल्या असतील. पण असं आहे की काळाच्या ओघामध्ये आपण ह्या बऱ्याच गोष्टी विसरून जातो. तो ही कदाचित थोडी उजळणी असू शकेल. तुम्हालाही आवडेल. आय विल गो टू नेक्स्ट वन. एक मिनिट त्याच्या आधी दुसरी घेतो. आम्ही कोण ही आणखीन त्यांची एक अत्यंत इंटरेस्टिंग आणि सुंदर कविता आहे. म्हणजे आम्ही कोण ते स्वतः कवींबद्दल बोलतात की आम्ही कोण म्हणून काय पुस्तचे आम्ही असू लाडके, देवाचे दिदले जगत ये आम्हास खेळावया. म्हणजे कवीला कुठली गोष्ट वावगी नाही. म्हणजे हे सगळं जग आम्हाला खेळायला दिलंय ईश्वराने. म्हणजे आम्ही कशावरही कविता करू शकतो. म्हणजे आम्हाला काही तुम्ही बंधनात टाकू नका की अमुकच केलं पाहिजे, तमुकच केलं पाहिजे, तुम्ही ह्या गोष्टींवरच कविता करा, त्या गोष्टींवरच कविता करा. नॉट लाईक दॅट. आम्ही कोण हे काही विचारू नका, कारण आम्ही देवाचे लाडके आहोत. आम्ही कुठल्या गोष्टींवर लिहू शकतो, कविता करू शकतो. आणि मग नंतर बरंच त्यांनी त्या कवितेमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याच्यात एक सर्वात इंटरेस्टिंग वाक्य असं आहे की आम्हाला वगळा गतप्रभजणी होतील तारांगणे, आम्हाला वगळा विकेल कवडी मोलावरी हे जिणे. म्हणजे हा एक तुम्ही म्हणाल हा गर्विष्ठ काइंड ऑफ हे आहे का, तर तसं ते एक्झॅक्टली नाहीये. त्यांना एवढंच म्हणायचं की जर कवीच नसतील, आम्हाला जर तुम्ही समाजातून वगळलं तर काय होईल. तर तारांगणे गतप्रभ होतील म्हणजे काही सौंदर्यच राहणार नाही किंवा काही प्रकाशच राहणार नाही. आणि विकेल कवडी मोलावरी हे जिणे म्हणजे काय, तुमचं जीवन हे फारसं रसमय किंवा आनंदमय होणार नाही. आणि ते कवडी मोलासारखं म्हणजे अत्यंत निरस असं होऊन जाईल. ती इट्स अ फॅक्ट. कवितेचे खूप महत्व आहे. आणि ते फक्त केशवसुतांच्याच कवितांबद्दल मी बोलत नाही, ओव्हरऑल कविता या कन्सेप्ट बद्दल सुद्धा मी नंतर बोलणार आहे थोडस. तर हे जे काही त्यांनी लिहिलेलं आहे की आम्ही कोण या कवितेमध्ये केशवसुतांनी कवींचं जे एक महत्व आहे की कवी जे अत्यंत थोड्या शब्दांमध्ये मोठा आशय तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवतात. दिस इज द बिगेस्ट अचिव्हमेंट ऑफ सर्व कवींची. आणि केशवसुतांच्या संदर्भामध्ये बोलतोय म्हणून मी ओव्हरऑल कवींबद्दल पण बोलतोय की त्यामुळे आम्हाला वगळा गतप्रभजणी होतील हे अत्यंत समर्पक असं त्यांनी ओळ टाकलेली आहे या आम्ही कोण या कवितेमध्ये. नंतर एक इंटरेस्टिंग त्यांची कविता आहे घड्याळ म्हणून. तर घड्याळमध्ये ते म्हणतात की गडबड घाई जगात चाले, आळस डुलक्या घेतो पण गंभीरपणे घड्याळ बोले आला क्षण गेला क्षण. म्हणजे प्रत्येक क्षणाचा हा वेगळाच टॉपिक आहे ना. आपण बघितलं तुतारी, नंतर आम्ही कोण, नंतर घड्याळ. म्हणजे त्यांच्या विषयांच्या आवाक्याला काही लिमिटच नाहीये. आणि त्याच्यामध्ये ते म्हणजे आला क्षण गेला क्षण घड्याळ काय सांगतंय तर प्रत्येक क्षणाचं महत्व, प्रत्येक क्षण किती महत्वाचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तर प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करा. कर्तव्याचे तत्पर त्याचे मूळ नियमित
व्हावया असं म्हण, घड्याळ बोले आपुल्या वाचे, आला क्षण गेला क्षण. हे थोडं फिलॉसॉफिकल आहे, पण तरी सुद्धा इट्स अ व्हेरी गुड काइंड ऑफ टीचिंग, की प्रत्येक आलेला क्षण गेलेला क्षण तुम्ही लक्षात ठेवा, त्याचं महत्व जाणा, त्याचा योग्य सदुपयोग करा. दॅट इज वॉट त्यांना सांगायचं आहे. इथे एक ज्याचे मला काही ते इन्स्क्रिप्शन आढळलं नाही ना, अशी एक दुसरी एक कविता आहे त्यांची, ती पण मी जरा घेतो, मी वाचून दाखवतो. त्याचे 2-4 कडवी. त्यांनी एक कोकणातल्या एका सुंदर खेड्याचं वर्णन केलंय त्या कवितेमध्ये. आणि कोकणातलं सौंदर्य तर अप्रतिम आहेच आहे, याबद्दल काही वादच नाही. तिथली झाडी, तिथलं निसर्ग, तिथला समुद्र, तिथल्या नारळी पोफळीच्या बागा, समुद्र किनारे. तर त्याच्यात त्यांनी त्या वर्णनामध्ये असं लिहिलंय, मी जरा वाचून दाखवतो 2 कडवीत तुम्हाला. सह्यागिरीच्या पालथ्याला सुपीक, रम्य खोरे कोकणामध्ये एक, नदी त्या मधुनी एक वाहत आहे, एक खेडे तीवरी वसुनी राहे. म्हणजे एक ह्या वर्णनानेच तुमच्या डोळ्यासमोर एक कोकणातल्या खेड्याचं वर्णन आलं असेल तर निश्चितच आलं असणार. नंतर ते म्हणतात, उंच डोंगर ते उंच कडे भारी, पडे धो धो ज्यांच्या वरुनिया वारी, भोवताली रान ते दाट आहे, अशा ठाई देव तो स्वैर आहे. भोवताली रान ते दाट आहे, अशा ठाई देव तो स्वैर आहे. हे किती सुंदर कल्पना आहे बघा. आणि त्यांच्या ही खूप मोठी कविता आहे, जसं 22 कडव्यांची कविता आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या कोकणातल्या खेड्यामधलं लोकांचं जीवन, त्यांचं साधं राहणीमान, त्यांचं निसर्गासोबत जगण्याची त्यांची जी काय पद्धत आहे ती, त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. ते कसे राहतात, कसे वागतात, कसं तृप्त आणि निश्चिंत जीवन जगतात, कसं आलेल्या गेलेल्यांचं स्वागत करतात. आणि शेवटी त्यांनी म्हटलं की मला असंच राहायला आवडेल. हे त्यांची एक काय म्हणतात त्याला, की इच्छा होती म्हणा, किंवा त्यांचं ते डिझायर होती, की मला असंच राहायचं आहे, शांतपणे, तृप्तपणे, आणि एक निसर्गासोबतचं साधं सरळ जीवन मला जगायचं आहे. असं एक हे जे काही त्यांच्या स्वतःबद्दलचा पण विचार असेल, तो त्यांनी या एक खेडे या सुंदर कवितेमधून व्यक्त केलेला आहे. अशा जीवनातील खूप विविध विषयांवर, अनुभवांवर उत्कट उत्कट प्रेरणेने केलेल्या अशा कविता, चौफेर कवितांचे जनक आहेत कवी केशवसूत. तुम्ही केशवसुतांच्या कविता वाचा, नेटवर पण त्या अवेलेबल आहेत. कदाचित जमलं तर केशवसूत स्मारकालाही भेट द्या. तुम्हाला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल. कदाचित एखाद्या आपल्याला आपण जुन्या 10वी-11वीच्या मराठीच्या वर्गाला बसल्यासारखं वाटेल त्या कविता वाचताना. त्याची आठवण येईल. You will feel nostalgic the way I had felt when I visited that स्मारक. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल. नव्या दृष्टीने कदाचित तुम्ही त्या जुन्या कवितांकडे पाहाल. एक तुम्हाला नवीन एक आनंद मिळेल, नवीन दृष्टी प्राप्त होईल, की अरे आपण त्यावेळेला लहान असताना या कविता वाचल्या होत्या. त्यावेळेला आपण त्याच्याबद्दल काय विचार केला, आता आपण त्याच्याबद्दल काय विचार करू शकतो, आपल्याला आता त्या काय प्रेरणा देत आहेत. तर हे तुम्हाला खूप आवडेल ह्या गोष्टी मी ज्या काही सांगतोय त्या. आणि कविता कशासाठी? तर कविता हा साहित्य प्रकार फार युनिक आहे. मी म्हटलं तसं मोजक्या शब्दातून मोठा आशय तुमच्या हृदयापर्यंत पोहोचणारी ती गोष्ट आहे. तुमच्या भावनांना प्रेरित करते, तुम्हाला आनंदही देते. आता सध्याच्या जगात सर्वजण हा कवितांचा आस्पेक्ट थोडासा विसरलेले आहेत, किंवा एक थोडासा ती गोष्ट आपल्या विस्मृतीत गेली, की त्याचा जीवनामध्ये काय काय मोल आहे आणि काय रोल आहे. तर आपण आपल्या आवडीच्या कवितांमध्ये रममाण व्हावं, किंवा दिवसातला काही थोडासा वेळ काढून जुन्या आपल्याला आवडणाऱ्या कविता वाचाव्यात, थोडंसं त्याच्यावर मनन करावं. असं केलं तरी एक इट विल ऍड टू अवर वेल बिईंग, इट विल ऍड टू अवर हॅपीनेस. ते आपल्याला एक आनंद देतील, आपल्याला एक सुकून प्राप्त करून देतील, असं मला निश्चित वाटतं. आणखीन पण थोडंसं बोलतो मी याच्याबद्दल. आता ह्या जुन्या कविता आणि केशवसूत म्हणा का इतर मराठी कवींच्या, हा एक आपला सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा आहे. आणि असं मला वाटतं की आपण मराठी माध्यमातून शिकलेले आहोत, आणि मराठीचे आपण काय म्हणतात त्याला, की अभिमानी आहोत. आम्ही मराठी बोलतो, मराठी भाषा बोलतोय, असा आपल्याला अभिमान आहे.
तर असं सर्व असताना आपण मराठी कवितांच्या बाबत तो एक साहित्यिक सांस्कृतिक वारसा समजून तो एक जतन करण्यासाठी काही जे काही प्रयत्न करता येतील ते करावेत, निदान त्या वाचाव्यात तरी, आपल्या काही पुढच्या पिढीला त्या थोड्या शिकवाव्यात, सांगाव्यात. त्यांचा अर्थ त्यांना थोडासा समजून सांगावा. आपल्या लहानपणी आपण काय काय या कविता शिकलो आहोत, कशा काय ते, ती ती नवीन पिढीला त्याच्यात 100% इंटरेस्ट असेल असं मी सांगत नाही, पण ऍटलिस्ट त्यांना जर चांगल्या आवडणाऱ्या 2-4 कविता जरी पण त्यांनी लक्षात घेतल्या किंवा वाचल्या, त्यांना आवडल्या, तर आपण नक्कीच एक ते मराठी साहित्याचा आणि कवितांचा वारसा थोडासा पुढे नेतो असं तरी वाटेल आपल्याला. आणि केशवसुतांच्या कवितांचे बरीच पुस्तकं पण अवेलेबल आहेत. तुम्हाला जर काही इंटरेस्ट असेल तर ती पुस्तक तुम्ही नेटवर पण बघू शकता. आणखीन पण बऱ्याच कविता आहेत. मी तर खूपच थोड्या घेतल्यात ऍक्च्युली या प्रोग्राममध्ये, कारण तसं जास्त म्हणजे खूप लांबचा म्हणजे खूप मोठा कार्यक्रम करणं शक्य नाही, आणि प्रत्येक कवितेचं रसग्रहण करणं पण मी खरा साहित्याचा अभ्यासक नाहीये. पण तरी सुद्धा मी असा विचार केला की जे काही आपल्याला आवडलं ते तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवावं. आणि काही ज्या काय स्मारकामध्ये मी काही कविता बघितल्या त्या तुम्हालाही वाचून दाखवाव्यात, तुम्हालाही तुमच्या पुढे त्या प्रेझेंट कराव्यात. म्हणून मी या केशवसुतांच्या कवितांबद्दल आणि स्मारकाबद्दल मी बोललो. आणि आता तसं पाहिलं तर याच्याबद्दल क्वेश्चन आन्सर असा काही सेशन घेणं शक्य नाहीये, इन द सेन्स म्हणजे आय हॅव नथिंग टू आन्सर, लाईक तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा, बट मोर दॅन दॅट मला वाटतंय की जर ह्याच्याबद्दल कोणाला प्रत्येकाला काही थोडंसं बोलायचं असेल इंडिपेंडेंटली, किंवा त्याच्यावर काही विचार प्रगट करायचे असतील, तर तसे तुम्ही करू शकता. तसा आजचा पहिलाच प्रोग्राम असल्यामुळे मी काही फार वेळ जास्त घेऊ शकणार नाही, कारण माझं तसं एवढं जास्त प्रिपरेशन पण झालेलं नाहीये. पण मला वाटतंय माझं शॉर्ट प्रेझेंटेशन आणि जे काही मी थोडंसं बोललो केशवसूत त्यांच्या कवितांबद्दल, त्यांच्या स्मारकाबद्दल, ते तुम्हाला आवडलं असेल असं मला वाटतंय, आणि अशी मला आशा आहे. तर आय विल वाइंड अप हिअर. आणि तुम्हाला सर्वांना ह्या प्रोग्राम मध्ये आल्याबद्दल आभार. आय थिंक स्पेक्ट्रम कार्यक्रम तुम्ही सर्वांच्या पार्टिसिपेशनने यशस्वी करावात, आणि आपण वेगवेगळ्या विषयांवर एकमेकांकडून त्यांचे विचार समजून घेऊन आपल्या ज्ञानामध्ये भर पडावी, आपलं ज्ञान, आपली अनुभव कक्षा वाढवावी. आणि हे सगळ्यांनाच खूप आनंददायी ठरेल. आणि मधून मधून आपण भेटल्यामुळे आपला मैत्री बंध पण असाच दृढ राहील अशी मला आशा आहे. आणि इथे मी थांबवतो. नमस्कार. हॅलो. कुणाला काही बोलायचे असेल तर आय थिंक संजय, यू कॅन स्टॉप शेअरिंग द स्क्रीन. हा, आय स्टॉप शेअरिंग. येस येस, आय स्टॉप शेअर. या केदार, यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ. त्यांची आणखीन एक फार छान कविता आहे, ती पण आपल्याला होती. नव्या मनोतीला नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा, तेच पतित की आखंडिती प्रदेश साकल्याचा. असे ती म्हणजे त्यावेळेला त्यांनी सर्व धर्म समभाव ती एक कविता आहे. खूप चांगली कविता आहे ती कविता तू त्याची आठवण करून दिलीस. व्हेरी गुड. हा. खादाड असे माझी भूक, चतकोराने न मला सुख, कुपातील मी नचमंडुक, मळ्यास माझ्या कुंपण पडणे, अगदी न मला हे साहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. असं तुला तुझ्याबद्दल वाटतंय का? मी बघतो ना कोण मला वठणीला आणू शकतो. त्यांनी मला सांगितलंय कसं वागायचं ते, त्यामुळे मी आय एम फॉलोइंग हिम. ओके, गुड गुड. आणि तसेच आंबीमोड कोण म्हणून त्याच्यावर यांनी केलेलं पण फार छान आहे, प्रके अत्र्यांनी. तुला कोणी असा दम दिलाय त्याचं मला उत्सुकता लागून राहिली. अजून कोणी तेवढे धाडस केलेलं नाहीये.
ओके ओके. कल्पना wanted to say something. हा बोल बोल. कल्पना तू कल्पना अनम्यूट कर जरा. अनम्यूट कर, अनम्यूट. You can't unmute yourself. You have to unmute yourself. लेफ्ट मला हा हँड विषय बॉटम, खाली लेफ्टला लेफ्ट ऑडिओचं एक बॉटम लेफ्ट हँड. Okay. Anybody else until she figures that out? आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडोनी फोटो नाही, तू मासिका आता पुस्तकातन पाहिला का आमचा किंवा गुच्छ तरंगांजली कसा अद्यापि न वाचिला चाले ज्यावरती अखंड स्थितीचा वर्षाव पत्रातून हे प्रके अत्र्यांनी त्याचं केलेलं हे होतं विडंबन. विडंबन हं. त्याची झेंडूची फुले मध्ये आहे ते. आत्र्यांची विडंबन तर खूपच आहेत ऍक्च्युली तसं पाहिलं तर हा. एकदम जबरदस्त आहेत. आणि झेंडूची फुले, झेंडूची फुले. हो. तर कार्यक्रमाबद्दल काय इतरांचं हे आहे विचार आहेत जरा सांगा अपार्ट फ्रॉम केदार. एक मिनिट मी बोलतो हा बोल बोल. बोला. की तू मालगुणचं उल्लेख करून सगळ्यांची उत्सुकता वाढवलीस की मालगुणला आणि रत्नागिरीच्या जवळ, तर त्याची संधी आपल्याला लवकरच येणार आहे. कारण आपले हो का? केदार साहेब तिकडे कायमचे आता वास्तव्याला जात आहेत. हा, मालगुण हा. पासून ते हार्डली 30 अर्ध्या तासावर असतील, 1 तासावर केदार राहायला जाणार आहे हरचे. हो. आणि मालगुणच्या पासून 4 किलोमीटर अंतरावर गणपतीपुळे हे गणपतीपुळे खूप पेशवेकालीन जवळ आहे तिथून. पेशवेकालीन स्वयंभू गणपती स्थान आहे. नाही ते तर असेल, आम्ही गणपतीपुळ्याला जाऊच, पण हा. आमच्यापैकी जर नाही, कोणी तिकडे आले तर त्यांना तू आमंत्रण देशील की नाही तुझ्या घरी यायचं, ते त्याच्याबद्दल मला विचारायचं. आले की आमंत्रण नाही, आत्ताच केदारला विचारा आमंत्रण की तो द्यायला कधी हवं ना. आमंत्रण देणार आहे. कल्पना हा. wants to त्याच्या कल्पना. कल्पना झाली अनम्यूट. कल्पना झाली. मी थोड्या वेळाने सांगतो. ओके. आमंत्रण आल्यावर नव्हे, आत्ता आमंत्रण दिलं तर सगळेजण जायचं ठरवतील ना. हा करेक्ट. तू बोल, मी सांगतो मला नंतर सगळं. मला असं वाटलं संजय गुर्जर आणि कवितांबद्दल एवढं बोलतोय, आता जस्ट रिसेंटली म्हटलं ह्याची दोस्ती राज ठाकरेंशी तर नाही झाली आहे ना अलीकडे, असं एकदम मनात आलं आपलं. आवडला का विषय? हो, हो, चांगलं नक्कीच. वाटलं. आणि खूपच खरंच शाळेच्या वेळच्या ह्याची आठवण झाली. बऱ्याच कविता त्याच्यातल्या आपण तेव्हा त्या दिवसामध्ये वाचलेल्या बरोबर आणि बरोबर. असं आहे. हो हो हो. त्यामुळे आणि त्या दिवसांची आठवण जरूर आपल्या जरूर सिलेबस आली. मध्ये पण बऱ्याच कविता असायच्या त्यांच्या. त्या बरोबर आहे. तेच त्यामुळे हल्ली कल्पना तो छंद जोपासती आहे ती. हल्ली कविता Yes. हो, ती पण कविता असं लिहिते ना. तिने मागच्या प्रोग्राम मध्ये कविता प्रेझेंट केल्या होत्या. गेट टुगेदर मध्ये सुद्धा तिने दोन कविता तिच्या. कल्पना तुझी एखादी कविता होऊन जाऊ दे. आत्ता नाही, पुन्हा कधीतरी. ओके. ठीक आहे. आणि ती बालकवींपेक्षा ग्रेट आहे, कारण बालकवी फक्त मराठीत लिहिते, ती हिंदीत पण लिहिते. हो. ती हिंदी प्रदेशामध्ये राहते ना आता. आता किती हिंदी वर्ष मध्ये झाली. म्हणजे इकडे राहते ना, त्यामुळे ते हिंदी थोडं काही शिकावं असो, लागलं. पण ते काही असो, बालकवींना हिंदी येत नव्हतं असं नाही ना, पण त्यांनी हिंदी लिहिलं नाही. Yes, काय गझल वगैरे पण बनवतेस की काय? नाही असलं काही नाही. नाही का? नाही. नाही, पण ती आपल्याकडे कविता गाणारे मला आहेत वाटते ना? फार पूर्वीपासून करत होतीस. कधीतरी करायचे. सुनीता करायची ऍक्च्युली, पण अरे मग सुनीतानी सुनीता, हल्ली तुझी तो एखादी सोडूनच कविता होऊन दिलाय जाऊ दे. प्रांत. Out of सुनीता touch. खूपदा लिहायची. आय एम आउट ऑफ टच फॉर मेनी इयर्स. हल्ली मराठी नाही, ती वाचन पण त्याच्याकडे नाही वळत नाही. आणि अच्छा. मग पण मे बी आता संजयच्या ह्याच्यानंतर एखाद वेळी पुन्हा तू सुरुवात करशील असं जरा वाटतंय मला. इन्स्पिरेशन फ्रॉम दिस. असं नाहीये म्हणजे ती स्फुरावी लागते कविता. आता तेच नाहीये. आणि तो खरं आणखीन एक म्हणजे कवितेचा हा गुणग्राहक एक जंगलात बसलेला आहे, तो कसा काय अजून बोलला नाही? कोण? तो नुसता बघतोय, तो पत्र्याखाली बसून. हेमंत. हा, तो बघ.
हेमंत हा हेमंत बोल काहीतरी, अनम्यूट कर जरा. मी एक सजेस्ट करू का हा की संजय आपलं बोल बोल. आपलं जरा म्हणजे 40 मिनिटाचं वगैरे होतं ते जरा आज फारच शॉर्ट झालंय. नाही, कारण तो त्या आपला दिवशी लास्ट मिनिट आपण म्हणजे मला नाही, फारसा एक वेळ मिनिट. मिळाला नाही ऍक्च्युली. नाही मी एक सजेस्ट करतोय तुला हा. की परवाच्या गेट टुगेदरला तू जे टेम्पल आर्किटेक्चर बद्दल ते बोललास ना, त्याच्यात जर काही हा. शिल्लक असेल तुला अजून सांगायचं असेल ते तू सांगू शकतोस. कारण त्यावेळी टाइम फारच कमी होता आणि मला असं वाटत नाही की तुला जेवढं बोलायचं होतं तेवढं तू बोलू शकलास. नाही, अरे म्हणजे पण काय टाइम नव्हता म्हणून. नाही, मी आय अग्री विथ यू, पण टेम्पल आर्किटेक्चर बद्दल काय ना की जर त्याच्याबद्दल काही बोलायचं असेल तर ते विदाऊट इमेजेस काही जमणार नाही. म्हणजे नुसतंच सांगण्यामध्ये काही एवढा पॉईंट नाहीये. म्हणजे जर त्याच्यासाठी करायचं असेल तर वेगळं फुल प्रेझेंटेशन करायला लागेल. म्हणजे ती कारण जवळजवळ 18 ते 20 टाईप ऑफ स्टाईल्स आहेत भारतामध्ये या मंदिरांच्या. आणि मी स्वतः सध्या एक भीष्म इन्स्टिट्यूट म्हणून पुण्याला आहे, इंडिक सायन्सेसची. तर त्यांचा एन्शंट इंडियन आर्किटेक्चरचा 2-3 महिन्यांचा जवळजवळ एक सर्टिफिकेट कोर्स आहे. सो आय एम अटेंडिंग दॅट कोर्स. तर त्याच्यामध्ये जे सिंधू सरस्वती संस्कृतीपासून ते ऑलमोस्ट करंट पिरियड पर्यंत जी काय भारतामधले आर्किटेक्चर म्हणजे जुनं आर्किओलॉजी पासून, म्हणजे अगदी भीमबेटका म्हणून एक हे आहे जिथे एक 50,000 वर्षापूर्वीच्या आदिमानवानी केलेली चित्र आहेत. मध्य प्रदेशामध्ये भीमबेटका म्हणून एक खूप म्हणजे युनेस्को काइंड ऑफ अप्रूव्ड धरोहर त्याला हे म्हणतात, म्हणजे हेरिटेज प्लेस, हेरिटेज. आणि नंतर कातळ शिल्प म्हणजे जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी खूप आढळतात बेसिकली कोकणामध्ये, जे देवी असोळच्या जवळ आहेत. नंतर बरीच उपशी वगैरे ठिकाणी आहेत. अशा बऱ्याच ठिकाणी ज्या कातळांवर आदिमानवानी जी काही कोरून ठेवलेली शिल्प आहेत ती व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे ऍक्च्युली मी एक कातळ शिल्पांची टूर करण्याच्या पण एक विचारामध्ये आहे. जर कोणी ऑर्गनायझर, म्हणजे आय एम सर्चिंग फॉर सम ऑर्गनायझर्स हू कंडक्ट टूर्स ओनली फॉर सीइंग दोज. आणि ती रत्नागिरीमध्ये अशा दे आर नॉट कॉमन प्लेसेस, म्हणजे असे ते थोडे रिमोट प्लेसेस मध्ये आहेत ती सगळी. तिथे बऱ्याच लोकांनी ते शोधून पण काढलेत, म्हणजे त्याच्यावरची धूळ काढून वगैरे. आणि त्या जुन्या म्हणजे आदिमानवांनी तिथे कातळांवर कोरलेले आहेत. आणि खूप वेगळे हत्तींची चित्र म्हणा, मोठे मोठी माणसांची, आणि देर सम आर व्हेरी ह्यूज, 40-40 फूट टाईप ऑफ एनग्रेव्हिंग केलेलं आहे तिथे. तर या प्रोग्राम मध्ये ते तर सांगतात आहेतच, प्लस दे आर गोइंग टू कंडक्ट ऑन, म्हणजे जस्ट ऑलमोस्ट 10-15 डेज झालेले आहेत. आणि नेक्स्ट 3 months दे आर गोइंग टू कव्हर एव्हरीथिंग, इन्क्लुडिंग म्हणजे आर्किटेक्चरच्या, टेम्पल आर्किटेक्चर, बाकी किल्ले म्हणजे गड वगैरे, पण जे फोर्ट्स वगैरे जे बांधलेले आहेत त्याच्याबद्दल, अँड मेनी थिंग्स म्हणजे विच कम अंडर आर्किओलॉजी आणि टेम्पल्स ऑल्सो सायमल्टेनियसली. तर बघू आता त्याच्यामधून तो जर कोर्स झाल्यानंतर कदाचित मी ते प्रेझेंटेशन जास्त मिनिंगफुली करू शकेन. आणि तसं सांगण्यासाठी त्या स्टाईल्स आहेत कशा, पण ते तुम्ही इमेजेस बघितल्याशिवाय ज्या पर्टिक्युलरली आर्किओलॉजीच्या टॉपिकमध्ये काही मजा येत नाही. म्हणजे नुसतंच बोलणं मध्ये इज नॉट गोइंग टू हेल्प. म्हणजे तुम्हाला ते काय, कोणाला त्याच्यात इंटरेस्ट पण एवढा वाटणार नाही की बाबा हा ठीक आहे, यू हिअर समथिंग की असंच आहे असंच आहे. तर आय थिंक विल हॅव टू वेट फॉर दॅट प्रेझेंटेशन. म्हणजे मी देईन ते, पण इट विल टेक टाइम. ते लगेच मला नाही करता येणार. पण इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि त्याच्यामध्ये पण मला, मी म्हटलं तसं की काही गोष्टी आहेत, अंबरनाथ शिव मंदिर वगैरे इथं बघितल्यानंतर त्यांचे जे काही ते आहे आर्किटेक्चर, आणि त्यांचे ज्या तऱ्हेने त्यांनी काही काही गोष्टी केल्यात, मग त्याच्यामध्ये चेंजेस कसे झाले ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, खूप चांगलं. त्यांचे जे कोर्समध्ये जे कंडक्ट करतायत टीचर्स, लेक्चरर्स, जे दे आर व्हेरी गुड. आणि ते आर्किओलॉजी म्हणजे ASI मध्ये काम केलेले, आणि ते खूप रिनाऊंड आहेत. आणि इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि त्यांचे इतर पण म्हणजे जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन ऑफ एव्हरीबडी, इतरही त्यांचे भीष्म इन्स्टिट्यूट तुम्ही लॉग इन करून बघू शकता. त्यांचे इतर पण म्हणजे वेद, उपनिषद, भारतीय पुराण, तुमचं कौटिल्य, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इंडियन फिलॉसॉफी, अशा बऱ्याच 5-6 गोष्टींवर त्यांचे कोर्सेस असतात. आणि दे कोर्सेस. हॅलो, ऐकू येत नाहीये? नाही येत आहे. येतोय नाही व्यवस्थित आहे. ऐकू येतोय का? अच्छा नाही अच्छा. नाही नाही व्यवस्थित ऐकू येते. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल कोणाला ना, तर भीष्म इन्स्टिट्यूट म्हणून तुम्ही लॉग इन करून चेक करू शकता. आणि ज्यांचे प्रोग्राम असतील, तुम्हाला जर कसे करता, त्यांनी सगळ्या कोर्सेसची माहिती दिलेली आहे.
आणि साधारणपणे आठवड्यातून 3दा बहुतेक त्यांची लेक्चर्स असतात म्हणजे इन द नाईट 1.5 तासाची वगैरे. आणि इट्स अ गुड म्हणजे आपल्याला काय म्हणतात त्याला की टू कीप युअर लर्निंग गोईंग. दिस इज अ गुड वन ऑफ द आयडियाज दॅट आय थॉट मे बी युजफुल. तर संजय हेमंत तुला ती हेमंत हा, बोल, बोल. तुला काही कातळ सांगायचं हा, बोलायचं? कातळ शिल्पाचं काय म्हणत होतास? हा. ते कातळ शिल्प तुला बघायचे आहेत ना, आणखीन हो. कोणाला बघायचे असेल तर माझ्याकडे नावं नोंदवा. माझ्याकडे एक अफलातून गाईड आहे की जो हु विल टेक यू ऑल ओव्हर दी प्लेसेस. अरे फॅन्टॅस्टिक. मग तू तुझ्याकडची ट्रिप प्लॅन कर ना, आम्ही येऊ. हा, आणि झालं आपल्याला ना? दुसरे कुठे हॉटेलमध्ये आम्ही राहायची गरज नाही. केदारच्या आम्ही घरी तुझ्याकडे जाऊ आणि ती राहायचं. ट्रिप करू ना. एक 50 मिनिट किलोमीटर रेडियस मध्ये आहेत सगळे कातळ चित्र, कातळ शिल्प. हा, बर. आता काय करतो, आता मी 21 तारखेला मी माझ्या घराची गणेश पूजा करून घेणार आणि व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि एप्रिलमध्ये आय एम शिफ्टिंग लॉक स्टॉक अँड बॅरल. तर मग हा, तर मग फ्रॉम मे ऑनवर्ड्स यू ऑल कॅन ओके, कम एनी टाइम. ओके, ओके, ओके. गुड, गुड. आणि तुम्ही जेव्हा रत्नागिरीला नाही, आलात, हा. रत्नागिरीपर्यंत आलात की मग मी माझं लोकेशन टाकीन तुम्हाला. ओके, गुड. तोपर्यंत मला टाकणार माहिती नाही. आहे, मला तुझं लोकेशन माहिती आहे पूर्णपणे. कारण हा. हार्शे गाव आहे ते देवीच्या खूप जवळ आहे, वेअर वी आर ऑल्सो गॉन. आणि कोकण माझा हा. फेवरेट एरिया आहे, एकदम आवडतं ठिकाण आहे सगळं कोकण. हा, तर मग मे महिन्यात आपण जाऊया, सगळे या. तुम्ही पुढचं Hemant, आपण do you शक्य want to say असेल तर. something? Hemant Karandikar, he has unmuted himself, so probably he wants to say. हेमंत आपण- बोल. बोलू का? हा, बोल. हा. बोलू? संजय, हा, तू बोल, बोल. एका खूप चांगल्या गोष्टीची आठवण करून दिलीस. अरे वा वा, थँक्यू, थँक्यू. केशवसुतांच्या स्मारकाला मी खूप वर्षापूर्वी, म्हणजे मला वाटतं 20-25 वर्षापूर्वी गेलो होतो. हा हा हा. दॅट टाइम ऑल्सो मला वाटलं इट्स वंडरफुल प्लेस टू व्हिजिट. खरंच खरंच आता तू खरंच सुंदर, सांगितलं. खूप सुंदर. आणि त्याच्यात थोडीशी सुधारणा केलेली असावी असं मला वाटतं. इट्स गुड थिंग. तर माझं असं म्हणणं आहे की असं दिसतंय मला की कोणी पाहिलेलं नाहीये, तर अवश्य जाऊन पहा. हम्म. कारण केशवसूत हे खूप महत्वाचे कवी आहेत मराठी भाषेतले. हम्म. आणि त्यांचं स्मारक इतक्या सुंदरपणे तिथे मेंटेन केलं गेलेलं आहे. आपण गणपतीपुळ्याला जातो नेहमी, पण मालवणला जात हे नाही. खूपच मालवण खूप जवळ आहे तिथून मालवण. ऍक्च्युली, हो, गणपतीपुळा. अगदी मालवण म्हणजे तिथून 5 मी किलोमीटर आहे पुढे फक्त जवळ. हो हो, बरोबर आहे. आणि तिथून तू पुढे गेलात की जयगड फोर्ट लागतो. जयगड तो फोर्ट पण लागतो, पहा. बरोबर. हम्म. तो पण पहा. केदार, अवश्य तुझा हे भेटण्याची ऍडजस्ट कर गोष्ट. स्क्रीन. तुम्ही माझा? सगळे माझ्याकडे, हा, तुम्ही तुझा सगळे अर्धच तोंड माझ्याकडे, दिसतोय. तुम्ही सगळे माझ्याकडे या. माझ्याकडे या, मी तुम्हाला घेऊन जाईन ना. केदार, येऊ हा. आम्ही. येऊ. हा, आशीर्वाद नको, येऊन दाखवा. अरे येऊ ना. हा. तुझ्या घरी येऊ. आंबे लागलेत ना यंदा, ते खायला येऊ की आता मी आम्ही. जाऊन बघीन ना 21 तारखेला. हा, 21 मार्च का एप्रिल? आत्ता परवाच आहे 21 मार्च. अच्छा, त्यावेळी आणि तुझं पूजा आहे का? ओके. आणि तुझ्याकडे तू मे महिन्यात बोलवतोय ना. परत तू झाला म्यूट तोपर्यंत झालास, तर- म्यूट. हा. तोपर्यंत ते होणार ना तयार असले तर. हा, हा. बरं. येतो आणि येतो. आणि हा, आणि हा. एक मी आत्ताच आहे बघ, Thank you. आत्ताच मी एक स्कीम अनाऊन्स करतो. एक स्कीम जो माझ्याकडे वर्षभरात जो 4 नाईट आणि 5 दिवस राहील, त्यांनी मे महिन्यात यायचं आणि हवे तेवढे आंबे खायचे आणि हवे तेवढे घेऊन जायचे ऍट नो कॉस्ट. अरे वा. आणि बाकीच्यांना काय विकत की काय? कोणी पाठवा सांगितलं तर साली सुद्धा नाही पाठवणार. येऊन तिकडे यायचं, 4 नाईट आणि 5 दिवस राहायचं आणि जाताना घेऊन जायचे पाहिजे तेवढे, जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढे. व्हेरी गुड. बरं, जरा एक मिनिट मी जरा काही सांगतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाबद्दल काही इतर कॉमेंट्स आहेत का? म्हणजे कोणाला काही बोलायचं आहे का? म्हणजे ऍटलिस्ट दॅट विल बी सर्व द पर्पज. म्हणजे आपण आता बाकीचं इतर बोलतोय, कदाचित ते थोडंसं अप्रासंगिक आहे, पण इतरांना कोणाला म्हणजे या विषयाबद्दल आणि याच्याबद्दल काही कॉमेंट्स करायचे आहेत, काही विचार त्यांचे मांडायचे असतील तर आपण लेट अस गिव्ह देम टाइम, बिकॉज ऑलमोस्ट 1 तास होऊन जाईल, 10 मिनिटांमध्ये. आपण आपल्या गप्पा तर कधी करू शकतो.
श्याम किंवा मला श्रीराम थँक्यू कोणाला काय म्हणायचं. बोलायचंय का? मला असं वाटतंय जर का आपण आता सुरुवातीला 1 तासाचं कुणाचं लेक्चर हे प्रत्येकालाच तेवढी तयारी करणं शक्य नसेल तर ॲट वन सिटिंग आपण 2 जणांचं हे ठेवू शकतो हवं तरी, तर टॉपिकचं पण तसं चालेल. व्हेरिएशन होईल आणि त्याच्यावरचं बोलणं पण सगळ्यांचं आणखीन वेगळं हे होऊ शकेल. म्हणजे आणि खूप जास्त असं कुणाला 1 तासापेक्षा जास्ती बोलायचं असेल तर मग चालू त्याने शकतं. बोलावं. यू कॅन ऑप्ट फॉर दोन- इट. ही चालू ओशी शकतं. कॅन दोन ऑप्ट फॉर इट. एकच ठीक आहे, जण 2-3 आता- सेशन्स पण कंडक्ट करू शकतो. आता हा Not प्रोग्राम conduct, I mean give the lectures for 2-3 sessions also. श्याम काय बोलायचंय टॉपिक का? टॉपिक प्रोग्राम मोठा आणि असेल Sorry. टॉपिक मोठा असेल आणि कव्हरेज अवेलेबल असेल करायचं तर मग हा. आपण 1 तास 2 सेशन पण घेऊ शकतो त्याच्यावर. 2 actually 1 सेशन पण तासाचं. घेऊ शकतो ना. एकाच सेशन मध्ये संपवायचं असंही काही नाहीये. बरोबर. 2 सेशन एकाच ठीक आहे, दिवशी, करू 2 शकतो. सेशन महिन्यानंतर. हा प्रोग्राम चालू करण्यामध्ये कल्पना, मिलिंद, संजय यांनी प्रचंड उत्साह दाखवला आणि प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन केलं आणि वी हॅड सम फ्यू कॉन्फरन्स कॉल्स आणि अशी अपेक्षा आहे की या ग्रुप मधल्या सगळ्यांनी प्रत्येकाने काहीतरी प्रेझेंटेशन आपल्या इट डझंट हॅव टू बी नेसेसरीली तुमचा छंद किंवा एखादा विषय तुम्हाला नंतर आवडलेला असतो आफ्टर रिटायरमेंट. दॅट हॅपन टू मी की काही विषय असे आयुष्यभर आपल्याकडे म्हणजे आवडतोही माहीत असून सुद्धा त्याच्याबद्दल काही वाचन जमायचं नाही किंवा वेळ नसायचा. पण आता रिटायरमेंट नंतर आपण ते करू शकतो आणि आय एम शुअर बऱ्याच जणांनी केलं पण असेल. त्याविषयी पण आपण काही बोलू शकतो. अनुभव केलं म्हणजे पूर्ण केलं असेल असं नाही, पण करतोय, चालू आहे त्याची प्रोसेस आहे. असंही आपण मांडू शकतो. म्हणजे असंही म्हणू शकतो. तर एनिथिंग दॅट यू फाइंड वर्थ प्रेझेंटिंग आणि बहुतेकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा प्रेझेंटेशन मध्ये अशी इच्छा आहे. बट इट्स ओके, इट्स नॉट कंपल्सरी. इफ यू वॉन्ट यू प्रेझेंट, अदरवाइज ओके यू कॅन लिसन. नाही, माझं सजेशन असं आहे की आपल्या नेक्स्ट मीटिंगच्या आधी एक साधारण आठवडाभर वगैरे ज्यांना इंटरेस्ट आहे प्रेझेंट करायचं त्यांनी टाकावं ग्रुपवर की बाबा या विषयावर मला बोलायचं आहे. आता सुद्धा टाकावं म्हणजे आता सुद्धा टाकलं तरी हरकत नाही. हा. आणि कुठल्या विषयावरती Yes. बोलायचंय त्याप्रमाणे म्हणजे मग पुढच्या मीटिंग्स ऑर्गनाईज करायला सुद्धा आम्हाला जर ते सोपं पडेल. सोपं जायचंय. सोपं जाईल आणि तेच आता मला तेच बोलायचं होतं ते तू सांगितलंसच की सगळ्यांनाच विनंती आहे अशी की नुसते लिस्नर होऊ नका. काही ना काहीतरी प्रत्येकाकडे सांगण्यासारखं असतंच. म्हणजे त्याच्यासाठी आपण संजय गुर्जर एवढे हुशार असायलाच पाहिजे असं काही नाहीये. सो एव्हरीबडी हॅज टू से समथिंग. सगळेजण हा. आणखीन प्रवास वर्णन असेल, संगीत असेल, काही नाट्य सृष्टीमधलं काही असेल, किस्से असतील, व्हॉट एव्हर तुम्हाला जे काही त्याच्याबद्दल बोलायचं. आता निलिमा तू गाण्याची हे आहेस म्हणजे तू स्वतः गातेस आणि तुला गायची आवड आहे, संगीताबद्दल बोलू शकतेस. किंवा श्रीराम आहे इकडे, श्रीराम त्याचे पत्रकारितेतले अनुभव त्या दिवशी त्याला बोलायला मिळालं नाही, वेळ कमी होता आपल्याला, तर श्रीराम तर बोलेलच, त्याबद्दल काय नाही. मग नेक्स्ट ह्याच्यामध्ये आता आपण श्यामकडे बरेच काही श्रीरामसाठी सांगण्यासारख्या गोष्टी असतील. मे महिन्यात मी घेईन डेफिनेटली. ओके. मे फॉर मे. कारण हा. एप्रिल मध्ये अजून सेमिस्टर चालू आहे. सो एक्झाम्स Okay. विल बी देयर. सो ओके ओके बट इट्स बेटर दॅट आय विल बी. सो ओके, श्यामसाठी मे महिना फिक्स करूया. हा ठीक आहे. ठीक आहे. तर आणि ते- प्रत्येकाने दीपक तुला पण सांगतोय. दीपकला द्या एप्रिल मध्ये. उठला अरे आता येऊ नको मग इथून असं करायचं. तर ते एक आहे. आणखीन त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक बोलायला तयार झाले ना तर आम्हाला पण जरा हुरूप येईल. म्हणजे आपलं हे व्यवस्थित चालू. आता तर पहिलं चालू राहील. हे जे झालेलं आहे ते फार छान झालेलं आहे. आणि संजयनी इतक्या शॉर्ट एज म्हणजे आम्ही 4 दिवसामध्ये केव्हा आपण बोललो, कालच बोललो, काल का परवा 2 दिवसापूर्वी हो. सांगितलं. हो. हो. 3 दिवसापूर्वी, 3 दिवस. त्यांनी, 2-3 दिवसांपूर्वी सांगितलं check आणि करून. त्यांनी कबूल केलं की मी बोलीन. तर आपल्याकडे तर अजून आता भरपूर दिवस आहेत. अजून आता पुढचा जो वक्त आहे त्याच्याकडे 1 महिना आहे प्रिपरेशन करायला. तर त्याच्यामुळे
अगदी आग्रहाची तुम्हाला विनंती आहे, विनंती म्हणत नाही कारण आपले सगळे मित्रच आहेत, त्यांना विनंती काय करणार. तर माझं असं सांगणं आहे की कोणीही काहीही तुमचं कुठल्याही विषयावरती बोलायचं, विषयाचं बंधन नाही. आपण एक हे खा ठेवलं होतं की राजकारणावरती जर मग ते प्रो बीजेपी, प्रो काँग्रेस, अँटी काँग्रेस ती भांडणं आपल्याला नको आहेत, ते एक. आणि दुसरं म्हणजे कम्युनल कोणी काही विधानं करू नयेत, या 2 कारणांसाठी आपण ते त्याच्यात दिलं होतं. तर ती आपण पाळावी असं मला वाटतं, कारण अदरवाईज मग त्याच्यावरती आणि मग नंतर त्या ग्रुपवरती ते चर्चा होत राहतील. त्यामुळे कंट्रोवर्शियल जे सब्जेक्ट्स आहेत दॅट वी विल नॉट टच. करेक्ट. प्रत्येकाची मतं बरोबर असतात, बरोबर करेक्ट. प्रत्येकाची We will not राजकीय touch, मतं we will आहेत, not धार्मिक मतं encourage. आहेत, पण ती त्यांनी त्यांच्याकडे ठेवावी. ती या ग्रुपवरती मांडण्याची काही गरज नाहीये आणि त्याच्यामुळे एकमेकांमध्ये वाद होणं हे आपण अवॉइड करूया. दुसरी बरोबर. गोष्ट, आता अजून गोविंद आहे तिकडे, कोडियाल आणि जयश्री तावडे पण होती मला वाटते, आहे ना? Join जयश्री झाले आहे का? का? जयश्री मला नाही, नाव आलं होतं एक जयश्री म्हणून. जयश्री नाहीये. हा, नाही जॉईन झाली बहुतेक. नाही मध्ये एक जयश्री आलं होतं, पण ती कुठली जयश्री माहित नाही, हा. बहुतेक तीच असेल, पण तिची मस्त तिच्याकडे पण बरचसं सांगण्यासारखं आहे. केदार तर आहेच आपला. योगेश आज आलेला नाहीये, त्यामुळे योगेशने तर ऑलरेडी आधीच आपल्याला कन्फर्म केलं की तो काहीतरी बोलणार. योगेशला बोलायचं म्हणत होता तो, बरोबर आहे. सो आपले पहिले 5-6 जरी 6 महिन्याची जरी बेगमी आपण करून ठेवली ना येत्या काही दिवसांमध्ये, सो त्याच्यानंतर मग सगळ्यांना हुरूप येईल आणि एक एक बोलतील. हा बोल केदार, बोल, अनम्यूट. हा योगेश कडून आधी स्क्रिप्ट घ्या. ठीक आहे. चला मग आता जवळजवळ झाले आपले 50 मिनिटं झाली, 50-55 हा 10:24 झाले. तर मी समअप करतो. पहिले म्हणजे संजयचे आभार की एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये त्यांनी आपल्याला प्रेझेंटेशन दिलं. त्यानंतर तुम्ही सगळे, आपल्याला जवळजवळ मला वाटते 24 का 25 लोक आज जॉईन झालेले आहेत. दॅट इज नॉट ए बॅड नंबर ॲट ऑल. संख्या पण खूप एनकरेजिंग आहे, ती संख्या हा. एनकरेजिंग आहे नक्कीच. हा, टोटल आपण 38 लोक आपल्या ग्रुपवरती आहेत, 38, आउट ऑफ विच 24 हॅव जॉईन. सो दॅट इज अ गुड नंबर. आणि ते काय ते थोडं ह्याचं अजून हे केल्यानंतर लोक पुढच्या वेळी ऍड होत राहतीलच त्याप्रमाणे. तर आज